नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या रहस्यमय दुनिया या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ओम साईराम, जय गजानन, गण गण गणात बोते। भर दुपारची वेळ, रखरखते ऊन हो, अशात शेगावी वडाच्या झाडाखाली भाताचे शिंते वेचून खाणारा एक तेजस्वी पुरुष, हे दृश्य बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी यांच्या दृष्टीस पडले। 1878ची ही गोष्ट। श्री प्रकट झाले म्हणजे ते झाले, पण शेगावी येण्याआधी श्री कोठे होते, ते कुठून कसे आले याचे वर्णन गजानन विजय ग्रंथात सापडत नाही। मग कुठे सापडते याचे वर्णन कैलासवासी तुकाराम रामचंद्र नागलकर यांच्या पोथीत सापडते। त्यांनी श्रीचे प्रकट होण्याचे वर्ष 1888 सांगितले। आता श्री शेगावी प्रकटण्याचे वर्ष 1878 असले काय किंवा 1888 असले काय, भक्ताच्या भक्तीत मात्र काही फरक पडत नाही आणि भक्तांनी देखील या विषयावरील स्वतःच्या भक्तीमध्ये फरक पडू देता कामा नये। परंतु इतिहासाच्या आणि प्रमाणाच्या आधारावर जर विचार केला तर कैलासस्वामी नागलकर यांनी लिहिलेल्या घटना या तंतोतंत जुळतात। आता कैलासस्वामी तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी त्यांच्या पोथीत काय लिहिले आहे, श्री कुठून कसे आले आणि शेगावी प्रगट कसे झाले, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्रीयुत नागलकर म्हणतात, संत गजानन विदर्भ देशात येऊनी पुण्यित केले शेगाव, तेने बालपण घालविले पुण्यभूमीत, प्रथम संताने महाराष्ट्रात, अक्कलकोट नामे नगरात ते स्वामी सानिध्य राहिले। अर्थात गजानन महाराज शेगावी प्रगटण्याआधी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या आश्रमात राहिले। तिथेच त्यांनी त्यांचे बालपण घालवले। अक्कलकोटला स्वामी समर्थ 1856 साली प्रकट झाले व 1878 साली त्यांनी समाधी घेतली। स्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतार होते। स्वामी समर्थ शेवटी फिरत फिरत अक्कलकोट येथे आले आणि उर्वरित आयुष्यात अक्कलकोटमध्ये त्यांनी घालवले। या काळात लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी त्यांनी अनेक चमत्कार केले। अशा स्वामी समर्थाजवळ एक दिवस बाल अवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळेस येऊन पोचले। त्यावेळेस स्वामी समर्थ भक्तांना उपदेश करत होते। महाराजांनी स्वामींना पाहता क्षणी ओळखले। त्यांनी स्वामींना प्रेमाने आलिंगन दिले। स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली व त्यांना आशीर्वाद दिला की तू सिद्ध पुरुष होशील, आता तू आश्रमात माझ्यासोबतच राहा। त्यानंतर गजानन महाराज स्वामी समर्थासोबत अक्कलकोटला आश्रमातच राहायला लागले। दिगंबर अवस्थेतील बाल गजानन व त्यांची तेजस्वी मुद्रा पाहून दर्शनाकरता येणारे स्वामी समर्थासोबत बाल गजाननाचेही दर्शन घेत असत। अशा प्रकारे स्वामी समर्थांनी बाल गजाननासोबत ठेवून त्यांना इसवी सन 1800 मध्ये स्वामी समर्थांनी समाधी घेतली। समाधीनंतर बाल गजाननांना स्वामीच्या दर्शनाची तळमळ लागली। त्यावेळेस स्वामींनी प्रकट होऊन बाल गजाननास दर्शन दिले। स्वामींनी बाल गजाननास सांगितले की नाशिकला देव मामलेदार यांच्याकडे जावे व त्यानंतर अक्कलकोटला नरसिंगजी महाराज यांच्याकडे जावे। त्यानंतर शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा, असे बोलून स्वामी समर्थ गुप्त झाले। बाल गजानन नाशिकला जाण्यास निघाले। नाशिकला पोहोचल्यावर त्यांनी गोदावरीमध्ये अंघोळ करून शिवाचे दर्शन घेतले। त्यानंतर ध्यानधारणा करून ते देव मामलेदारांच्या भेटीस निघाले। दोन संतांची भेट झाली। दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले। देव मामलेदारांनी गजानन महाराजांना आसनावर बसवले व त्यानंतर तेथेच ठेवून घेतले। देव मामलेदार हे फार ज्ञानी तर होतेच, पण त्यांची ख्यातीही फार होती। एक दिवस श्री गजानन महाराज व देव मामलेदार एकमेकासोबत आध्यात्मिक चर्चा करत बसले होते। त्यावेळेस एका दृष्टाने एका सुंदर काचेच्या भांड्यामध्ये एक मांसाचे तुकडे ठेवून ते रुमालाने झाकून ते देव मामलेदारासोबत आणून ठेवले। अशा वेळेस त्या दृष्टाच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडण्याच्या आतच देव मामलेदार त्याला म्हणाले, हे तुळशीपत्र आणि पुष्प का आणले आहेस? तो दृष्ट चपापला। त्याने रुमाल उघडून बघितले तर त्याला तुळशीपत्र आणि पुष्प दिसले। तेव्हा कुठे त्या दृष्टाने स्वतःची चुकी कबुली केली
आणि देव मामलेदारांची माफी मागितली. ही सर्व घटना पाहून गजानन महाराजांनी मात्र ओळखले की देव मामलेदार हे लीलावती सिद्ध संत आहे. देव मामलेदारांनी देह सोडण्याआधी गजानन महाराजांना स्वामी समर्थांच्या वचनाची आठवण करून दिली की तू शेगावला जा, तेथे भक्तांचा उद्धार कर आणि तेथेच देह सोड. त्यानंतर देव मामलेदारांनी देह सोडला आणि त्या अगोदरच गजानन महाराजांनी त्यांची आज्ञा घेऊन तपश्चर्या केली. यावेळी त्यांना रघुनाथदास या मोतांनी योगसिद्धी दिली. त्यानंतर रघुनाथदास यांच्या आज्ञेवरून गजानन महाराज पुन्हा निघाले. नाशिक येथे आले. त्यावेळी नाशिकमध्ये संतांचा भव्य मेळावा भरला होता. त्या संत मेळाव्यात बायाशास्त्री गाडगे देखील आले होते. बायाशास्त्र गाडगे हे विदर्भातील लाड कारंजा येथे राहणारे होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बालगजाननावर गेली. त्यांनी बालगजाननांना आपल्या घरी येण्याची विनंती केली. त्यानुसार 12 डिसेंबर 1985 रोजी श्री गजानन महाराज लाड कारंजा येथे येऊन पोहोचले. तेथे बालगजाननांना बघण्यासाठी व त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी जमू लागली. लोक त्यांना भेटवस्तू, कपडे, अलंकार इत्यादी सर्व देऊ लागले. बाल गजानन मात्र या सर्व उपाधीला कंटाळून अलंकार, अंगावरचे कपडे सर्व बायाशास्त्री गाडगे यांच्या घरीच टाकून तिथून निघून गेले. ते बग्गी जावर येथे मनीराम बाबा यांच्या घरी येऊन पोहोचले. 4-5 दिवस ते तिथेच राहिले. मनीराम बाबा यांनी गजानन महाराज आपल्या घरी आले या आठवणीमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून घेतली. या 4-5 दिवसांच्या काळातच गजानन बाबा व माणिकराम बाबा यांच्यामध्ये आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. या चर्चेदरम्यान माणिकराव बाबांनी गजानन बाबांना अक्कलकोटला नरसिंगजी महाराज यांच्याकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार गजानन महाराज नरसिंगजी महाराजांकडे येऊन पोहोचले. दोघांनी एकमेकांना अंतसाक्षीने ओळखले. त्यांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. गजानन महाराजांनी नरसिंगजी महाराजांना सांगितले की मी अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात होतो, त्यावेळेस त्यांनी मला तुमच्याकडे जाण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेवरून मी इथे आलेलो आहे. नरसिंगजी म्हणाले, मुखी गणगण म्हणून नाव ठेवितो गजानन, आता सोडून न जावे मज, लागून वचन ऐकावे. सत्य हे स्वामीचा माकड्या शिष्य पाताला, तयाने देखील संत गजाननाला संता सानिध्य अंतरी तोषला. परम कौतुक वाटोनी नरसिंग स्वामी वदले संताला, बरा आलीस तू माझ्या भेटीला. आज सुमंगल दिन वदले तुझी बालवृत्ती, मी शोधिली तव ज्ञानदृष्टी. पुढे होईल तव आघात कीर्ती, शेगाव ग्रामी जाऊन या. माझी या समाधीचे कालास अवकाश 1 वर्ष, तोपर्यंत तू मज जवळी येईस. निश्चय हाची करावा शेगाव ग्रामीचे प्रवेश काली. नरसिंगजी महाराजांनी गजानन महाराजांना सांगितले की माध्य शुद्ध पौर्णिमेला रविवार दिनांक 28 जानेवारी 1988 ला समाधी घेणार आहे. तू माझे क्रियाकर्म करून 3 फेब्रुवारी 1888 ला शेगावला भक्तांच्या उद्धाराकरिता जा. समाधी येण्याच्या आधी नरसिंग महाराजांनी गजानन महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त शिकवली व आपल्या काही शक्ती गजानन महाराजांमध्ये संप्रीत केल्या. अशा प्रकारे गजानन महाराज श्री नरसिंगजी महाराजांच्या विनंतीवरून शेगावला आले. गजानन महाराज अक्कलकोटवरून आलेल्या प्रमाणासंबंधी नागलकर म्हणतात, गजाननाचा परमभक्त होता. जयाचा सद्धाव अंतरी जयाचे नाव होते. केशवराव पेनगावी पाटक उपनाव तयाचे होते. षष्ठ चिरंजीव रेल्वे गुड क्लार्क शेगावी तो नकुरिस्तो तेथे आला. तेथे सर्व आणिले वडिलाला शेके 1828 ला. आमचे शेजारी राहत भक्त केशवराव पाटकांनी शेगावकर संत पाहिला नयन. जयाची मूर्ती पाहिली त्यांनी अक्कलकोटी असताना. त्यावेळी गजानन हे संत होते महाराजांचे सानिध्य. ते बालपणी दिगंबर वृत्तीत. कांती पाहिली बाल संताची, तेच वेळी शेगावकर गुरुनाथ नाशिकचे. महाराज संत देव मामलदार यशवंत संत तया सानिध्य पाहिले. अशा प्रकारे श्री गजानन महाराज अक्कलकोट, नाशिक, लाड कारंजा, बग्गी जावरा, अकोट करत शेगावला पोचले. ज्यावेळी श्री गजानन महाराज शेगावला प्रकटले त्यावेळेस वर्णन करताना नागलकर म्हणतात, 1809 गजानन पाहत शेगावात वस्त्रहीन केवळ दिगंबर वृत्तीत
सावळी गौर जिरे मूर्तीस ती. तये वेळी महाराजांचे वयमान सुमारे 30-32 वर्षाची, जाण सुंदर काया सतेज कांतिमान गुरु अवलिया स्वामीचे. या ओव्यात असे स्पष्ट होतेस की श्री गजानन महाराज जेव्हा शेगावात प्रकट झाले, म्हणजेच तेथे आले, त्यावेळेस त्यांचे वय अंदाजे 30-32 वर्ष होते. महाराज तेव्हा शेगावात प्रकटले. त्यांच्या 4थ्या दिवशी बंकटलाल मोठ्या महादेवाच्या मंदिराशेजारी भाताची शिते वेचून खाताना एका वडाच्या झाडाखाली दिसले. त्यावेळेस बंकटलाल यांनी महाराजांना मनोभावे नमस्कार करून त्यांना स्वतःच्या घरी नेले. तेथे महाराज पुढे 2 वर्ष राहिले. त्या घरी महाराजांनी अनेक लीला केल्या. त्यांचे सुंदर आणि रसाळ असे वर्णन श्री दास बंधू रचित गजानन विजय ग्रंथात आहे. हे आपण सर्व जाणताच आहात. जय गजानन, श्री गजानन, गुरु गजानन. माऊली भक्तांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि या कथेमध्ये मागील रहस्य कसे वाटले, गजानन महाराज शेगावला कसे आले आणि गजानन महाराजांविषयी आणखी तुम्हाला काही नवनवीन माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, गुरु गजानन, जय गजानन.